राज्याचं लक्ष लागलं होतं। मात्र भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मार्च नंतर मिळणार असल्याचं वक्तव्य केलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढीव हप्ता मिळेल असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय। लाडक्या बहिणींना आता मार्च नंतर 2100 रुपये मिळणार आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता लाभार्थी महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळेल। आता पुण्यातल्या जन आक्रोश मोर्चाकडे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। त्या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते। यावेळी वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारत संताप व्यक्त करण्यात आला। आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बहिणीने म्हटलंय। तर आम्हाला न्याय द्या अशी साद देशमुखांची मुलगी वैभवीने घातली। विश्वास आहे आमच्या लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल। पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय। सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या। माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे। शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा। भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतो, आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे। आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतो। त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। विश्वास आहे। मोर्चात सहभागी झालेल्या देशमुख कुटुंबियातल्या सदस्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या। आता वळूया आपण सुरेश धस यांच्या गंभीर आरोपाकडे। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 2 कोटींच्या खंडणीची डील झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। या डीलच्या बैठकीचं खोटं ठरलं तर राजीनामा देईल असं धस यांनी म्हटलेलं आहे। या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला, त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। त्याच्यानंतर त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत। ते पीए ते पीए थ्रू अवधा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते। हे अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बरं का। धस यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर वळूया आता पुढच्या रिपोर्टकडे। राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तब्बल 25 दिवस आरोपी कुठे लपले होते आणि हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सरपंच हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट। डॉक्टरला इंजेक्शन, पुढे आलं गुजरात कनेक्शन। घुले सांगळेच्या अटकेची इनसाइड स्टोरी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निरघृण हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। मात्र हे दोघेही तब्बल 25 दिवस कोणत्या बेळात लपले होते याचा चौकशी दरम्यान पर्दाफाश झालाय। यात या आरोपींचं गुजरात कनेक्शन पुढे आलंय।
मुख्य आरोपी असलेल्या सांगळे आणि घुले यांच्या अटकेची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे पाहूयात। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपी गुजरातला पसार झाले। गुजरातमध्ये एका शिवमंदिरात 15 दिवस त्यांनी वास्तव्य केलं। 1 जानेवारीपर्यंत आरोपींकडचे सगळे पैसे संपले। कृष्ण आंधळेला पैसे घेण्यासाठी पुण्यात पाठवण्यात आलं। संपर्क न झाल्यामुळे सुदर्शन घुले, सुधीर सांगळेही मुंबई मार्गे पुण्यात आले। पोलीस चौकशीत डॉक्टर संभाजी वायभासेनं ठाव ठिकाणा सांगितला। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकण्यात आल्या। कृष्ण आंधळे मात्र फरार झाला। मात्र या प्रकरणात ज्या डॉक्टर संभाजी वायभासेमुळे आरोपींचा ठाव ठिकाणा लागला, त्या संभाजी वायभासेचा नेमका काय रोल आहे पाहूयात। डॉक्टर संभाजी वायभासे आणि सुरेखा वायभासे धारूर तालुक्यातील रहिवासी आहेत। वायभासे डॉक्टरकी सोबत ऊसतोड कामगारांचा मुकादम देखील आहे। एखादा कामगार पळून गेला तर सुदर्शन घुले कामगाराकडून वसुलीचं काम करायचा। घटनेनंतर घुलेनं वायभासेला संपर्क केला आणि आरोपींचा ठिकाणा लागला। पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळल्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या 7 पैकी 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर देशमुख यांचा गाववाला असलेला आणि आरोपींना मदत करणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। तर वाल्मिक कराडलाही खंडणी प्रकरणात 14 दिवसांची CID कोठडी सुनावली आहे। त्यामुळे बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं स्थापन केलेली SIT 7वा आरोपी कृष्ण आंधळेला कधी जेरबंद करणार आणि संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। सरपंच आरोपी कसे अडकले जाळ्यात आपण त्याच्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहिला। पुढची बातमी देखील याच प्रकरणासंदर्भातील आहे। सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीत डांबण्यात आले। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना माजलगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलंय, तर खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय। महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे हे गेवराई पोलिसांच्या कोठडीत आहेत। या संवेदनशील प्रकरणी 8ही आरोपींना आता एकत्रित ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे। तसंच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कट देखील आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आता राज्यभरातल्या ग्रामपंचायती आहेत त्या 9 जानेवारीला बंद राहणार आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय आणि या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना करावी अशी मागणी आता अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे। 9 जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत। सूरज चव्हाण यांच्या मागणीकडे धनंजय मुंडेंवर अजित पवारांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केलेली आहे। धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाण यांनी केली। धस यांनी सूरज चव्हाण यांच्या टीकेवर आता पलटवार केलाय। सुरेश अण्णा धस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत। म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा। ते अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार। मग चौकशी चालू असताना सुरेश अण्णांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून, म्हणजे तुमच्या गृह खात्यावर विश्वास नाही का, की गृहमंत्र्यावर विश्वास नाही, याचं उत्तर अण्णांनी द्यावं। तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे आणि तुम्ही बोलता। माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा, अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाचे उग। अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं, तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला सगळे गंड गंड मंड गंड गंड असले।
पुढच्या रिपोर्टकडे. बीडमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केली, मात्र एसआयटी मधील अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध असल्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय. कराडचे मित्रच जर एसआयटी मध्ये असतील तर निष्पक्षपणे चौकशी कशी होणार असा सवाल उपस्थित होतोय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. एसआयटीत कराडचे सीआर, तपास कसा होणार? कराडचा एसआयटीतील अधिकाऱ्यासोबत फोटो. एसआयटी बरखास्त करण्याची विरोधकांची मागणी. गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत. वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत. बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. बीड मधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. तपासाला वेग आला. थेट खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या 7 पैकी 6 आरोपींना अटकही झाली. मात्र याचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप होत असलेला आणि सध्या खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या एका फोटोवरून एसआयटीच्या संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या फोटोमुळे एसआयटी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या एसआयटीतला अधिकारी PSI महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो व्हायरल झालाय. त्यामुळे विरोधकांनी ही एसआयटीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. आधी वाल्मिक कराड आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटच्या संबंधांवरून आधीच विरोधकांनी महायुतीला घेरलंय. त्यात आता हा फोटो आल्यामुळं वाद आणखीनच चिघळलाय. बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही एसआयटी करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत. गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत. वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब एसआयटी बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे. संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये. माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे. संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे. सरपंच हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात आक्रमकपणे भूमिका घेतली होती. लातूर, बीड, परभणी, पुणे इथं आक्रोश मोर्चातही धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धस यांनीही एसआयटी मधील 2 अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे. संसदेतही हत्या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. इतकं संवेदनशील प्रकरण असताना एसआयटी मध्ये प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांची नावं अपेक्षित होती. मात्र तसं काही झालं नाही. एसआयटी मधील अधिकारीच जर कराडचा दोस्त असेल तर चौकशीचा केवळ फार्स ठरेल. त्यामुळे आता गृह खात्याची ही जबाबदारी असलेले मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता आमदार जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं एसआयटी चौकशी नेमली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी मध्ये महेश विघ्ने या पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात आली. पण याच महेश विघ्नेचे वाल्मिक कराड बरोबरचा एकत्र असलेला फोटो समोर आलाय. दोघांचे कमरेत हात घालून फोटो आहेत. तुम्ही चौकशी करणार असा सवाल आता जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलेला आहे. मी फोटो टाकलेत ना, मानसीचं असले मी कुठे म्हटलंय फोटो टाकलेत. एवढे कमरेत हात घालून मिठी मारण्या एवढे जर तुमचे संबंध असतील तर तुमच्याकडनं कशी अपेक्षा करायची की तुम्ही चौकशी कराल? तर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करणार असंही ते म्हणाले. मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत.
निर्धाराने कारवाई होते. या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही. आता वळू आपण दमानी यांच्या आरोपांकडे. 4 दिवसांपासून तब्बल 700 ते 800 धमकीचे कॉल आले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय. धमकी देणारे हे मुंडेंचे कार्यकर्ते असल्याचा आरोप देखील दमाने यांनी केलाय. दरम्यान दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता. म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आता मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना धमकी दिल्यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यात जुंपलेली आहे. जरांगे घरात घुसाची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असा इशारा हाकेने दिलाय. तर धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलंय असा आरोप जरांगेने केलाय. समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर मिळेल आणि आम्ही कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलनं करू. आम्ही कोणाला बघून घेऊ, घरात घुसू. अरे जरांगे, अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू आणि तू घरात घुसायची भाषा करतो. गेला ना तो काळ. आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे. घरात घुसायची भाषा कोणाला धमकी देतो? पाराच्या कट्ट्यावर बसला का हा? त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत. आम्ही मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे, प्रतिमोर्चे, आंदोलनं उभी राहतील. तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही, कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला, नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते परत लपून आता सांगत याला फोन करून, त्याला फोन करून, हे किरळ लागलेलं नाही गिनीत मी. पुढची बातमी आता परळीतून. सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. परळीत वंजारी समाज आक्रमक झाला. धनंजय मुंडेंबाबत जरांगेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर जरांगेंवर गुन्हा दाखल झाला. परळी पोलीस ठाण्याबाहेर वंजारी समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आता आपण खासदार सुप्रिया सुळेंच्या सवालाकडे वळूया. सरपंच हत्या प्रकरणातील पुणे कनेक्शनवर सुप्रिया सुळेंनी आता सवाल उपस्थित केलेला आहे की आरोपी पुण्यातच कसे काय सापडतात, कोणती शक्ती आहे जी यांना पुण्यात आणून सोडते, असा सवाल सुळेंनी विचारलेला आहे. एक गोष्ट आश्चर्याची वाटते की जो पकडला जातो तो पुण्यातच पकडला जातो. हे काहीतरी नवीनच खरं तर ऐकायला मिळतंय. आमची एवढीच अपेक्षा या सरकारकडून आहे की बीड आणि परभणी या दोन्ही घटना त्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. की तमाम महाराष्ट्रातला मीडिया, देशातला मीडिया आणि अनेक पक्षांचे लोक पक्ष किंवा विचारधारा वेगळी ठेवून माणुसकीच्या नात्याने आज या दोन्ही कुटुंबांसाठी लढतायत. कोण आहे ही शक्ती जी येऊन पुण्यात त्यांना सोडते आणि पुण्यात त्यांना अटक होते. बीड प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मात्र काहीशी सावध भूमिका घेतलेली आहे की या सगळ्या प्रकरणात एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक अगदी आक्रमकपणे करतायत, त्याचवेळी जयंत पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली दिसते की बीड प्रकरणात टोकाची भूमिका नको, असं वक्तव्य जयंत पाटील यांचं आहे.
बीडच्या प्रकरणामध्ये काही दाखवतरी मंत्र्या पण जातो का? नाही, आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढं आल्या की त्यावर बोलणं उचित आहे. आधीच कोणत्याही गोष्टींच्या बद्दल टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे. वाल्मिकी कराडांचा आका कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे? ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा, मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात. बीड प्रकरणासंदर्भातल्या विविध बातम्यांचा वेध घेतला. पुढची बातमी आता परभणीतून. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचं आमिष दिल्याचा खळबळजनक आरोप सोमनाथ सूर्यवंशींचा भाऊ प्रेमनाथनं केलाय. तसंच 15 दिवसानंतर देखील तपासाला वेग नसल्याचं सूर्यवंशी कुटुंबियाने म्हटलेलं आहे. परभणी दंगल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी हे आरोप केले. आपले वंचितचे सरपंच माझ्या गावचे युवराज जोगी ते आयजी साहेबांशी बोलत होते. तुम्ही हे असं घटना झाली आणि तुम्ही त्या लोकांना विचारलं, ते प्रश्न विचारत होते. त्यांचं चालू होतं. ते घोरबंड माझ्या जवळ आले आणि कोणाचं नको ऐकू, वाटलं तर तुला मी दोघे पण दोन्ही भावांना ग्राउंडसाठी प्रशिक्षण देऊ आणि 50 एक लाख ऐकलं नाही. बरं, पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात आता पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धमकी देणारा हा श्रीनगर वारलीपाडा येथे राहत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. एकनाथ शिंदे तेरी तो माँ जाके पूछ मेरे को कल हॉस्पिटल में क्यों मारा तेरी, नहीं तो खुलेआम बारूद उड़ा दूंगा. पुलिस तुम्हारा काम करो, मेरी दुश्मनी से एकनाथ शिंदे से. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. सूरज, या तरुणाची काय माहिती समोर आलेली आहे का? कारण एवढी थेट धमकी तो थेट एकनाथ शिंदेना देतोय. नक्कीच या तरुणाचा शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत. मात्र जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांना हा तरुण जो आहे तो अपशब्द आणि धमकी देतो आहे. आज तुझ्या घरावरती, तुमच्या घरावरती गोळीबार करू अशी धमकी जी आहे ती या तरुणाने दिलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हितेश भेंडे असं या तरुणाचं नाव आहे आणि तो सध्या श्रीनगर वारळीपाडा या ठिकाणी राहत आहे. त्याचं वय सुद्धा 24 आहे आणि या सर्व संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा देखील झालेला असून या तरुणाचा शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत आणि तमाम शिवसैनिक जे आहेत या तरुणाविरोधात पोलीस स्थानकाबाहेर जमा झालेला आहे. तर पोलीस त्या तरुणाचा कसून शोध घेत आहेत. नक्कीच सूरज, हा सगळा गंभीर प्रकार आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता आपण वळूया पुढच्या रिपोर्टकडे. चीनमध्ये कोरोनासारख्याच व्हायरसनं धुमाकूळ घातल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आणि त्यावरच्या उपचाराची. कारण या नव्या HMPV व्हायरसवर कोणती लस आहे, कोणत्या औषधामुळे हा आजार बरा होतो, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. नवा व्हायरस, ना औषध ना लस. अँटीबायोटिक्सही HMPV पुढे फेल. चीनमध्ये धुमाकूळ, भारताला टेन्शन. 5 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता त्याच कोरोनानं चीनमध्ये HMPVच्या नव्या विषाणूच्या रूपानं डोकं वर काढलंय. त्यामुळे चीनच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या रांगा लागल्या. मात्र या भयानक HMPV विषाणूच्या संसर्गावर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक्स उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान आता जगासमोर असणार आहे. या नव्या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते पाहूया. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ. कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते पाहूया. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या HMPV या नव्या व्हायरसवर कुठलीही लस किंवा औषध नसल्यानं हा विषाणू जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.